त्यामुळे आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. आता जे महायुतीचं सरकार आहे यांना विचाराशी काही देणं घेणं नाही. हे केवळ सत्ता 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 आणि सत्तेकरता एकत्रित आलेलं हे ट्रिपल इंजिन आहे. आणि म्हणून आपल्याला त्या सरकारमध्ये रोज सत्तेसाठी भांडणं दिसून येतात. जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे. अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही. इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता, थोडा थोडा आणि राज्य करा, हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल. जी वैचारिक मोज काँग्रेस पक्षाची जी तयार झाली ती माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, शोषित पीडित वर्गाकडे विशेष लक्ष द्यावं, स्त्री पुरुष समानता ही असावी आदी इत्यादी मानवतावादी ही भूमिका मांडली, स्वीकारली आणि तात्कालीन इंग्रज सरकारांच्या विरोधात एक लढा पुकारला, ज्याला आपण स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आपण त्याला म्हणतो. आणि हा लढा लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं. आणि स्वातंत्र्याच्या पश्चात जे महान संविधान आपलं जे निर्माण झालं त्या महान संविधानातून ही सर्व मूल्य ही जोपासण्याचा प्रयत्न हा झालाय. गेल्या 75 वर्षात खूप मोठं ऐतिहासिक क्रांतिकारक काम बदल हा झालेला आहे. काही कामं राहिलेली आहेत, सुटलेली आहेत. आणि आता जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे. अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही. इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता, थोडा थोडा आणि राज्य करा, हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल. आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेढ, जो विश्वास, जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे, निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव, या सगळ्यांची गोळाबेरीज करून ही सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटीरवादी स्वरूपाची, जातीवादी स्वरूपाची एक समाज व्यवस्था हे सरकार स्थापू पाहत आहे. आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गँग, पहिले चळवळी निर्माण व्हायच्या व उपेक्षा असेल, कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उणिवा असतील किंवा काही आव्हान असतील त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा. आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक संवाद होता. मात्र आता वेगळ्याच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्यापेक्षा ध्रुवीकरण सुरू आहे. कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, कुठे राग गँग, कुठे आका, कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग, कुठे मोडून गँग. या सगळ्या गँग ज्या आहेत या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारला आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि यातून आपल्या समाजाला, सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसनं आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत. आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग यासाठी हवा की आपण कसा समाज मागे